मेनिंगिटिसची लस देणारा पहिला देश कोणता? मेनिंगिटिस हा एक व्हायरल आजार आहे ज्याच्यामध्ये मेंदूला सूज येते, ताप येतो आणि याच्यात मृत्यूचं प्रमाणसुद्धा आहे आणि लहान मुलांमध्ये मेनिंगिटिस हे जास्त प्रमाणात आढळत आहे. तर या आजारावरती लस देणारा जो देश बनला आहे, जगातला पहिला देश आहे तो, आणि तो म्हणजे नायजेरिया पहिला पर्याय. आता नायजेरियामध्ये किंवा आफ्रिकेमध्येच एकूण भरपूर याचे रुग्ण आढळतात. आफ्रिकेतल्या इतर देशांना, नायजेरियासह इतर जे देश आहेत या पट्ट्यालाच पूर्ण मेनिंगिटिस बेल्ट असं म्हटलं जातं, कारण इथं सगळ्यात जास्त या रोग्यांची संख्या आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या आकडेवारीनुसार 50% या रोगामध्ये वाढ झालेली असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत किंवा त्या आधीच्या तुलनेत गेल्या वर्षी 50% रुग्णांची संख्या वाढलेली आहे. म्हणून या आजारावरती कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रण मिळवण्यासाठी मेनिंगिटिस विरुद्धची पहिली जगातली लस दिली आहे, ती म्हणजे नायजेरिया देशाने. ही जी लस आहे ना, ही वेगवेगळ्या 5 स्ट्रेन्सवरती लक्ष केंद्रित करेल. म्हणजे काय, मेनिंगिटिसचे वेगवेगळे जे प्रकार आहेत, वेगवेगळे जे व्हायरस आहेत, तर त्याच्या 5 वेगवेगळ्या व्हायरसच्या प्रकारांवरती ही लस काम करणार आहे. या लसचं नाव पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, MEN-SCV असे या लसचं नाव आहे, MEN-SCV. ओके. मेनिंगिटिसमध्ये ताप येणं, उलट्या होणं, डोकं दुखणं, कन्फ्युजन निर्माण राहणं, त्याचबरोबर फटीग म्हणजे कंटाळा येणं किंवा कमकुवत वाटणं, रॅशेस अंगावरती येणं, जर आपण जास्त सनलाईटमध्ये गेलो, सूर्यप्रकाशात जर गेलो तर डोळ्याला त्रास होणं, डोकं दुखणं, हे सगळे प्रकार ह्या मेनिंगिटिसमध्ये होतात. ओके. मेनिंगिटिस हा एक व्हायरल आजार आहे, व्हायरसमुळे होणारा आजार आहे, ज्याच्यामध्ये मेंदूला सूज येते आणि इतर त्याचे सगळे जे सिम्पटम्स आहेत, उलट्या होणं, डोकं दुखणं, कन्फ्युजन स्टेट, रॅशेस तयार होणं, फटीग येणं, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, कारण या सिम्पटम्सवरती आयोग क्वेश्चन विचारतो. अशीच इंटरेस्टिंग माहिती आपल्याला लेक्चरमध्ये सुद्धा बघायची आहे. आज आपण 20 एप्रिलच्या महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहे. थोडं जास्त मागं आहे कारण फॅमिलीमध्ये एक लग्न आहे आमच्यात, तर त्याच्या कामामध्ये थोडा बिझी आहे मी, तर थोडं समजून घ्या तुम्ही. पण मी तुमचे प्रत्येक दिवस इथून पुढं घेणार आहे, त्यामुळे लेक्चर प्रत्येक वेळेस बघा. या लेक्चरच्या PDF तुम्ही डाउनलोड करा. विजन स्टडीच्या या ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला PDF अवेलेबल असतील, त्यामुळे तिथं अगदी डेट वाईज PDF तिथून डाउनलोड करा. डायरेक्टली पुढच्या प्रश्नाकडे येतोय. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? पर्याय जर तुम्ही बघाल तर या पर्यायामध्ये, आणि इथं फोटोमध्ये सुद्धा दाखवलं आहे, अमिताभ बच्चन पण आहेत आणि AR रहमान सुद्धा आहेत. मग आता नेमका लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुणाला मिळाला आहे? तर याचा आन्सर आहे अमिताभ बच्चन. सगळ्यात पहिला पुरस्कार हा नरेंद्र मोदींना देण्यात आला होता, त्यानंतर आशा भोसलेंना सुद्धा देण्यात आलेला आहे आणि आता यावर्षीचा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे. मग आता AR रहमान यांचा फोटो इथं का दाखवला आहे? तर AR रहमान यांना सुद्धा पुरस्कार मिळाला आहे, पण तो लता मंगेशकर पुरस्कार नाही आहे, तर AR रहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार मिळाला आहे. आता हे दोन्ही पुरस्कार एकाच प्रतिष्ठानच्या मार्फत दिले जातात, याच वर्षी मिळालेत. वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये पुरस्कार मिळतात, पण मंगेशकर पुरस्कारांमध्ये लता मंगेशकर पुरस्कार सुद्धा आहे, त्याचबरोबर मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे, त्याचबरोबर मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार आहे, चित्रपट निर्मिती पुरस्कार आहे. तर वेगवेगळे कॅटेगरीज आहेत, त्यातला मास्टर दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार AR रहमान यांना मिळाला आहे आणि लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा पुरस्कार जो आहे हा सगळ्यात पहिल्यांदा 2022मध्ये देण्यात आला होता. त्यावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे या पुरस्काराचे पहिले विजेते होते आणि नंतर 2023मध्ये हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मग कुणाला दिला जातो? कारण इथं बघाल तर नरेंद्र मोदी हे एक पॉलिटिशियन आहेत, आशा भोसले एक गायिका आहेत आणि आत्ता अमिताभ बच्चन हे एक ॲक्टर आहेत. मग नेमका कशासाठी हा पुरस्कार दिला जातो? तर समाजासाठी, राष्ट्रासाठी म्हणून महत्त्वाचं योगदान ज्या व्यक्तींनी दिलं आहे अशांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. मंगेश परिवाराकडून हे पुरस्कार दिले जात आहेत आणि यावर्षी अमिताभ बच्चन यांचे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती क्वेश्चन येतील. या पुरस्काराच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरती हृदयनाथ मंगेशकर होते. आशा भोसलेंच्या हस्ते हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना यावर्षी मिळाला आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार AR रहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर अशोक सराफ आणि अतुल परचुरे यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार मिळाला आहे.
लक्षात ठेवायचं आहे. हे कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्ही थोडं एक चार्ट बनवा, लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येईल. पद्मिनी कोल्हापुरे ज्या आहेत यांनासुद्धा मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार मिळाला आहे. अशोक सराफ आणि अतुल परचुरे यांना नाट्य सेवा पुरस्कार मिळाला आहे. रणदीप हुडा ज्यांनी तुम्ही रिसेंटली बघत असाल सावरकरांवरती मूवी बनवला आहे, तर रणदीप हुडाला मास्टर दीनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती पुरस्कार मिळालेला आहे. ओके, तर एक विशेष पुरस्कार आहे, उत्कृष्ट चित्रपट निर्मितीतला पुरस्कार जो की रणदीप हुडाला मिळाला आहे. आणि त्याचबरोबर भाऊ तोरसेकर जे आहेत, जे तुम्ही बघितले असतील, मे बी एक पत्रकार आहेत, पॉलिटिकल गोष्टींवरती स्वतःचा व्ह्यू मांडतात, तर त्यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. ओके, लता मंगेशकर यांच्या जीवनाबद्दल सांगायचं झालं तर 28 सप्टेंबर 1929चा त्यांचा जन्म आहे. इंदोरमध्ये त्यांचा जन्म झाला होता, मध्य प्रदेशमध्ये. दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील आहेत आणि शेवंती मंगेशकर ह्या त्यांच्या आई, ह्या पार्श्वगायिका राहिलेल्या आहेत. संगीत दिग्दर्शक निर्मात्यासुद्धा होत्या लता मंगेशकर. त्यांना क्वीन ऑफ मेलडी आणि नायटिंगले ऑफ इंडिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यांना दिलेली ही टोपण नाव आहेत. त्यांना बरेचसे पुरस्कार मिळालेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल, त्यानंतर बाफनाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार असेल, फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअरचा जीवन गौरव या कॅटेगरीतला पुरस्कार, हे सगळे पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळालेत. त्यांना मिळालेले सन्मान कोणते कोणते आहेत, तर त्यांना 1969मध्ये पद्मभूषण मिळालेलं आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 1989मध्ये, महाराष्ट्र भूषण ऑलरेडी त्यांना 1997मध्ये मिळाला आहे, पद्मविभूषण 1999मध्ये, भारतरत्न त्यांना 2001मध्ये मिळाला आहे आणि लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार 2007मध्ये. तर हे त्यांना मिळालेले सन्मान आहेत, लक्षात ठेवायचे. आणि त्यांचा मृत्यू हा 6 डिसेंबर 2022 रोजी झाला होता. पुढच्या प्रश्नाकडे या. कुवेतचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नवीन जे पंतप्रधान आहेत कुवेतचे ते आहेत शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह. तर नाव थोडं मोठं आहे लक्षात ठेवायला, पण प्लीज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण एक तर तुमची मेमरी शार्प होईल आणि दुसरं म्हणजे जर एक्झाममध्ये विचारलंच तर तुम्हाला सांगतासुद्धा येईल. ओके, कुवेतचा नवीन पंतप्रधान. ॲक्च्युली कुवेतवरती वगैरे जर क्वेश्चन विचारायचा असेल तर जनरली त्यांच्या अपॉइंटमेंट नाहीत विचारणार, जॉग्राफिकल अँगलनी क्वेश्चन बनतात मोस्टली. तिथं होणाऱ्या जिओ पॉलिटिकल चेंजेस आहेत बघा, आता काहीतरी मोठं घडतं आहे आपल्या अख्ख्या देशांमध्ये, तर त्या संदर्भातचे क्वेश्चन बनतात, तिथलच्या जॉग्राफी ओरिएंटेड क्वेश्चन येतात. तर पहिल्यांदा आपण कुवेत हा देश मॅपमध्ये कुठे ते बघू. ही आपली पृथ्वी, हा आपला भारत देश. भारतामधून जर तुम्ही अरबी समुद्रातून निघाला तर इथं गल्फ ऑफ ओमान आहे, इथं तुम्हाला दिसेल बघा गल्फ ऑफ ओमान. हे जर क्रॉस केलं तर नंतर इथून पूर्ण ही सामुद्राने क्रॉस केल्यानंतर पर्शियन गल्फ आहे आणि इथून जर तुम्हाला हा जो देश दिसतोय तो आहे कुवेत. कुवेतच्या उत्तरेला ही इराकची सीमा लागून आहे बघा. हा जो देश आहे तो आहे इराक, याची ही सीमा उत्तरेकडे पूर्ण कुवेतला कव्हर करते आणि दक्षिणेकडची सीमा आहे ती म्हणजे सौदी अरेबिया देशाची. ओके, आणि कुवेतसोबत इराणची सुद्धा सीमा लागून आहे, पण ती सागरी सीमा लागून आहे. ओके, तर कुवेतसोबत इराणची सागरी सीमा लागून आहे. साधारण 500 किलोमीटरचा सागरी किनारपट्टा हा कुवेतला लाभलेला आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कुवेतमध्ये दिनार ही करन्सी चालते आणि त्यांची ऑफिशियल लँग्वेज ही अरबी आहे. म्हणजे जे आपण हिस्ट्री अभ्यासानं बघतो ना, मी याच्यावरती एक लेक्चर पण घेतलेलं ऑलरेडी विजन MPSC चॅनलवरती. तर तिथं सांगितलं आहे तुम्हाला की मी हे जो अरबी समुद्र आपला आहे तर त्याला नावच या अरबांच्या व्यापारामुळे मिळालं आहे. हे कुवेतमध्ये अरबी ही ऑफिशियल लँग्वेज आहे, हे प्रॉपर अरब लोक आहेत. बाकी जर तुम्ही हे टर्की वगैरे बघाल ना तर हे कन्वर्टेड आहेत. हे अरबांनी टर्किश लोकांना कन्वर्ट केले पुढं जाऊन आणि नंतर मग हे इतके कट्टरवादी बनलेत की पुढं मग त्यांनी कॉन्स्टंटिनोपल वगैरे जिंकलं. तिथं मग त्यांनी किती हिंसाचार वगैरे केला, सगळ्या लायब्ररीज जाळल्या, तिथं जे ईसाई लोक होते त्यांना कत्ली केल्या. म्हणजे अगदी धर्मांध झालेले आहेत टर्किश लोक. आणि त्याच्यामुळे मग कॉन्स्टंटिनोपल किंवा त्याला कुस्तुंतुनिया म्हणतात तो मार्ग, हा इथलचा जो मार्ग आहे हा भारतामध्ये येण्याचा मार्गच बंद झाला. आणि मग त्यानंतर मग ब्रिटिशांना किंवा युरोपियन देशांना पूर्ण आफ्रिका खंड फिरून भारतामध्ये यावं लागलं आहे. ही सगळी हिस्ट्री ऑलरेडी विजन MPSC या चॅनलवरती 1 तासाभराचं लेक्चर आहे. अगदी डिटेलमध्ये पोर्तुगीज भारतामध्ये कसे आले, पहिला पोर्तुगीज कोण होता म्हणजे वास्को दी गामा आला, त्याच्यानंतर कोण आलं आहे, दुसरा पोर्तुगीज आला तो पेड्रो अल्वारिस कॅब्रॉल होता. त्याच्यानंतर तो 1503मध्ये कोचीनमध्ये फॅक्टरी त्यांनी स्थापन केली. फॅक्टरी म्हणजे काय, गोडाऊन असायचे त्यांचे. त्याच्यानंतर 1505मध्ये स्थापन केलेल्या त्या फॅक्टरीवरती गव्हर्न करायला एक गव्हर्नर पाठवला होता, फ्रान्सिस दे अल्मेडा.
त्यानंतर 1509 अजून एक सेकंड गव्हर्नर आला होता, अल्फॉन्सो द अल्बुकर. त्यालाच रिअल फाउंडर ऑफ पोर्तुगीज म्हटलं जातं. भारतामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी सत्ता स्थापन केली आहे पोर्तुगीजांची. हे सगळं डिटेल हिस्ट्री घेतलेलं आहे. तासाचं लेक्चर आहे, अगदी शांत वेळ काढून बघा, प्रॉपर हिस्ट्रीची माहिती तुम्हाला मिळणार आहे. डायरेक्टली मी पुढच्या प्रश्नाकडे येतोय. अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय कोण ठरणार? अंतराळ पर्यटन हा शब्द आहे, म्हणजे ते टुरिस्ट म्हणून चाललेत, ते आहेत गोपी थोटाकुरा. पर्याय क्रमांक 4. मी अंतराळ पर्यटन म्हटलंय म्हणून म्हणतोय की हे पहिले अंतराळ पर्यटक असतील, पण भारतीय पहिले कोण आहेत जे अंतराळामध्ये गेलेत ते आहेत राकेश शर्मा. ओके, म्हणजे ते ॲज अ ॲस्ट्रॉनॉट गेलेले आहेत, पण हे ॲज अ टुरिस्ट चाललेत, ज्यांचं नाव आहे गोपी थोटाकुरा. हे पहिले टुरिस्ट असतील जे अंतराळात जात आहेत. जगात आत्तापर्यंत बोटावरती मोजता येतील एवढीच माणसं अंतराळात गेलेली आहेत. म्हणजे तुम्ही जर बोटाच्या कांडक्यांवरती जर मोजली तर 31 माणसं पृथ्वीचं वातावरण सोडून अंतराळामध्ये पोचलेले आहेत आणि सुखरूप परतलेत. आता हे नवीन टुरिस्ट अट्रॅक्शन बनतंय ना, जे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस जे आहेत, तर त्यांनी ब्ल्यू ओरिजिन नावाचा प्रोजेक्ट सुरू केला आहे. NS-25 नावाची ती मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत अंतराळामध्ये सफारीसाठी म्हणून लोकांना पाठवलं जातं आहे. आता या सध्याच्या त्यांच्या या टप्प्यात 6 जणांचीच निवड करण्यात आली आहे आणि त्यामध्ये थोटाकुरा यांचा समावेश आहे, जे की भारतीय आहेत. भारतीय अंतराळ पर्यटक म्हणून ते पहिल्यांदा जातील. विंग कमांडर राकेश शर्मा याआधी गेले होते आणि आता ते दुसरेच भारतीय असणार आहेत जे अंतराळात जात आहेत. मग तुम्ही म्हणाल की सर बरेचसे भारतीय ओरिजिनवाले आहेत ना, पण नाही, भारतीय म्हणतोय मी ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया, तर हे दुसरेच असतील. ओके, म्हणजे याच्या आधी ज्या गेल्यात ना, जसं की कल्पना चावला तुम्हाला माहिती असतील, तर त्या भारतीय ओरिजिनच्या आहेत, त्यांचं नागरिकत्व भारताचं नव्हतं. ठीक आहे, शर्मा हे राकेश शर्मा 1984 अंतराळात गेले होते. ब्ल्यू ओरिजिनच्या न्यू शेफर्ड या प्रोग्रॅमच्या अंतर्गत मानवाने अंतराळात जाण्याची ही 7वी मोहीम असणार आहे. तर एकूण इतिहासामध्ये ही 25वी मोहीम आहे की जो माणूस हा अंतराळामध्ये जातोय. ओके, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती क्वेश्चन येतील. गोपी थोटाकुरा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म हा आंध्र प्रदेशचा आहे आणि त्याचबरोबर प्रिझर्व्ह लाईफ कॉप या जागतिक केंद्राचे किंवा जागतिक कंपनीचे ते को फाउंडर आहेत. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा. आणि या प्रोग्रॅमच्या अंतर्गत आता एकूण 6 जणांना अंतराळात पाठवण्यात येणार आहे. त्यामध्ये हे गोपी थोटाकुरा असतील, त्याच्या व्यतिरिक्त इतर 5 जणांची नावं इथं दिलेत, ते भारतीय नाही आहेत, त्यामुळे त्यांची नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही. ओके, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. भारतीय हवामान विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय तर नवी दिल्लीमध्ये. आता IMD म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट याच्याविषयी आपण माहिती का बघतोय, तर त्यांनी एक अंदाज वर्तवला आहे की जून ते सप्टेंबर 2024 या 4 महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. तर तो सरासरीपेक्षा जास्त म्हणजे किती? तर 106% पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर असा अंदाज हा IMDने वर्तवलेला आहे. IMD ही आपल्या भारत सरकारच्या अंतर्गत काम करते. यांचे 6 वेगवेगळे रिजनल ऑफिसेस आहेत, मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, कलकत्ता, नागपूर आणि गुवाहाटी. त्यांचं हेड ऑफिस मुख्यालय जे आहे तर ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याची स्थापना ही इंग्रजांनी केली होती 1875 भारतीय हवामानशास्त्र विभाग हा भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. ठीक आहे, आता IMDने जो अंदाज व्यक्त केला आहे ना की 106% पाऊस पडेल, तर तो कसा वर्तवण्यात येतोय, तर लॉंग पिरियड ॲव्हरेज कॅल्क्युलेट केले जातात. लॉंग पिरियड ॲव्हरेज म्हणजे काय की मागच्या बाबा 30 वर्ष किंवा मागच्या 50 वर्षांमध्ये सरासरी पाऊस कसा होता, सरासरी रेनफॉल कसा होता, त्यानुसार कॅटेगराईज केलं जातं मान्सूनला किंवा यावर्षीच्या रेनफॉलला. एक लार्ज ॲक्सेस असतं की जर 60% किंवा त्यापेक्षा जास्त जर पाऊस पडला, लॉंग पिरियड ॲव्हरेजपेक्षा जास्त पडत असेल तर त्याला आपण लार्ज ॲक्सेस म्हणतो. ॲक्सेस म्हणजे काय की 20% ते 59% लॉंग पिरियड ॲव्हरेजच्या जर पाऊस पडला तर त्याला आपण ॲक्सेस म्हणतो. नॉर्मल पाऊस असतो साधारण लॉंग पिरियड ॲव्हरेजच्या -19 ते +19%. डिफिशियंट म्हणजे कमी पाऊस किंवा दुष्काळ त्याला म्हणू शकतो आपण, तो काय असतो तर तो -59% ते -20% लॉंग पिरियड ॲव्हरेजच्या. आणि लॉंग डेफिशियंट म्हणजे काय की खूप कमतरता आहे पावसाची, दुष्काळापेक्षा जास्त म्हणजे वाईट दुष्काळ थोडा. तर तो कसा, तर जर लॉंग पिरियड ॲव्हरेजच्या -99% पाऊस झाला किंवा त्याची रेंज -99% ते -60% असेल तर त्याला आपण लार्ज डेफिशियंट या कॅटेगरीमध्ये ठेवतोय. ओके,
जनरली मान्सून सीझन हा जून ते सप्टेंबरमध्ये भारतात काउंट केला जातो. याच्यामध्ये लॉंग पिरियड ॲव्हरेज जे भारताचं आहे तर ते 88 सेंटीमीटर आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येईल. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे तर ते 9 सेंटीमीटर आहे. म्हणजे 88 सेंटीमीटर एक ॲव्हरेज आहे, पण प्लस मायनस 9 सेंटीमीटर तुम्ही कन्सिडर करा, किंवा 10% एक बफर येतो. ओके, त्यामुळं जो रेनफॉल ॲव्हरेज जो पडणार आहे यावर्षी जी शक्यता आहे असं म्हटलं जाते की 106% पडेल. म्हणजे काय, 88 सेंटीमीटर तर ॲव्हरेज आहे, याच्यापेक्षा थोडा जास्त, म्हणजे एक साधारण 90-92 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओके, आणि 106% लॉंग पिरियड ॲव्हरेजचा जो पाऊस पडतोय हा नॉर्मल कॅटेगरीमध्येच येतो. जर 90%पेक्षा कमी पडत असेल तर त्याला आपण थोडा बिलो नॉर्मल असं म्हणतो. 110%पेक्षा जास्त जर पाऊस होणार असेल तर अबो नॉर्मल म्हणतो. पण लॉंग पिरियड ॲव्हरेजच्या 90 ते 110% जर पाऊस होत असेल त्यावर्षी तर त्याला आपण नॉर्मल असंच म्हणतो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. भारत द्रवरूप नैसर्गिक वायूचा कितव्या क्रमांकाचा आयातदार देश आहे? आयातदार म्हणजे इम्पोर्टर. तर आपण लिक्विफाईड नॅचरल गॅस, ज्याला आपण LNG असं म्हणतो, याच्या आयातदार देशांमध्ये 4थ्या क्रमांकावरती आलो आहे. 4थ्या क्रमांकाचा आपण आयातदार बनतोय. यंदाचा उन्हाळा हा जास्त कडक होता, उष्णतेची लाट होती, त्याच्यामुळं विजेची मागणी वाढली आणि मग ह्या LNGचा वापर करून आपल्या देशामध्ये विजेची निर्मिती केली जाते. तर 1 मे ते 30 जून या कालावधीत आपले प्रकल्प आणखीन जास्त कार्यान्वित असतील आणि त्यामुळे LNGची मागणी ऑलरेडी वाढते आणि आता सध्या आपण आयातदार देशांमध्ये 4थ्या क्रमांकावरती पोहोचलो आहे. भारताच्या वीज निर्मिती क्षेत्रात जर गॅसचा वापर किती होतोय जर तुम्ही बघाल ना, तर आपल्या देशामध्ये जेवढी काही वीज निर्मिती होतीये त्याच्यात साधारण 32% वीज ही डायरेक्ट इनडायरेक्टली आपण या गॅसेसचा वापर करून बनवतोय, लिक्विफाईड नॅचरल गॅसचा वापर करून बनवतोय. कसं काय ते, तर इथे या चार्टमध्ये दिसल. पेट्रोलियम आणि अदर लिक्विड्स आहेत त्याचा 26% वापर होतोय आणि नॅचरल गॅसचा वापर हा 6% होतोय. म्हणजे वापर म्हणण्यापेक्षा जेवढी वीज आपण तयार करतोय त्यापैकी 26+6 32% वीज गॅसेसचा वापर करून बनवतोय. याला जर आपण नंबरमध्ये बघायचं म्हटलं तर 23,845 मेगावॅट एवढी क्षमता ही आपल्या गॅस वीज केंद्रांवरती आहे. म्हणजे जे गॅस आधारित वीज केंद्र आहेत यांची क्षमता ही 23,845 आहे. भारतात असे 62 गॅस आधारित वीज केंद्र आहेत. ओके, IEA म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांच्यानुसार 2024मध्ये भारतात नैसर्गिक वायूची मागणी ही 6% वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण आयातदार देशांमध्ये 4थ्या क्रमांकावरती पोहोचतोय. ओके, महत्त्वाचं म्हणजे ना, जे गॅस आधारित वीज प्रकल्प आहेत इथं कमी प्रदूषण होतं, कमी पोल्युशन होतं कोळशाच्या तुलनेमध्ये. म्हणजे ज्या प्रकल्पांचा वापर वीज निर्मितीसाठी करताना कोळशाचा वापर आपण करतोय ना, तर तिथं जास्त पोल्युशन तयार होतं ॲज कम्पेअर्ड टू गॅस. म्हणून स्वच्छ ऊर्जा स्रोत म्हणून आपण गॅसकडे बघतो ना की कोळशाकडं. कोळशावर आधारित वीज प्रकल्पांच्या तुलनेत गॅस आधारित वीज निर्मिती प्रकल्प जे आहेत हे कमी प्रदूषण उत्सर्जित करतात. त्यामुळं हे स्वच्छ इंधन पर्याय म्हणून बघितलं जातं. हवेची गुणवत्ता टिकवण्यासाठी म्हणून गॅस प्रकल्प, गॅस बेस्ड प्रकल्प हे जास्त गरजेचे आहेत. आणि याच्यामध्ये गॅस आधारित ऊर्जा प्रकल्प जे असतात हे कार्यक्षम असतात, अधिक इफेक्टिव्ह असतात आणि तिथं कोळशाचा वापरसुद्धा पर्याय म्हणून केला जाऊ शकतो. म्हणजे हे थोडे लवचिक आहेत, फ्लेक्झिबल आहेत. कोळशावरची जी आपली डिपेंडन्सी आहे ती आपल्याला कमी करण्यासाठी म्हणून गॅस ऊर्जा हे एक चांगला आपल्याकडे पर्याय आहे. त्याचबरोबर जर आपण ह्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट जर बघितली तर कोळसा आधारित किंवा अणुप्रकल्पांच्या आधारित जर वीज केंद्र आपल्याला उभारायचं आहे तर हे तुलनेत जास्त खर्चिक आहे. कशाच्या तुलनेत? गॅस आधारित वीज प्रकल्पांच्या तुलनेत. ओके, ही माहिती मी तुम्हाला का सांगतोय तर या सगळ्या मुद्द्यांवरती ना मल्टी लायनरमध्ये विधानं दिसतील आणि मग ती तुम्ही चुकवू नयेत. कारण कसं होतं ना, मोस्टली आयोगाचा प्रश्न हा त्यांनी कुठून घेतलाय बरं असा प्रश्न निर्माण होतो. पण तो त्यांनी काय असा आउट ऑफ बॉक्स कुठून नसतो आणलेला. त्यांनी करंट अफेअरलाच डिकोड करत बारीक क्वेश्चन विचारलेले असतात. त्यामुळे तुम्हाला ही सगळी माहिती असणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. वृक्ष लागवडीसाठी ग्रीन क्रेडिट प्रोग्राम राबवण्यात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर वृक्ष लागवडीसाठी म्हणून जो ग्रीन क्रेडिट प्रोग्राम आहे याच्यामध्ये मध्य प्रदेश सरकार किंवा मध्य प्रदेश राज्य हे आघाडीवरती आहे. आता हे आघाडीवरती आहे हे कसं ठरतंय तर मध्य प्रदेश राज्यामध्ये
जे वृक्ष लागवडीसाठी मंजूर केलेली जी जमीन आहे ही सर्वाधिक आहे. 954 हेक्टर जमीन ही त्यांनी वृक्ष लागवडीसाठी मंजूर केलेली आहे. त्याखालोखाल तेलंगणाचा क्रमांक लागतोय, छत्तीसगड, त्याखालोखाल गुजरात आणि त्यानंतर आसाम यांचा क्रमांक लागतोय. म्हणजे जे राज्य सगळ्यात जास्त जमीन ही वनक्षेत्रासाठी म्हणून देणारे, वृक्ष लागवडीसाठी देणारे, त्याला जास्त ग्रीन क्रेडिट स्कोअर मिळतोय. हा या ग्रीन क्रेडिट प्रोग्रामचा भाग आहे. ओके, ग्रीन क्रेडिट्स मिळवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम वनवृक्षारोपण हे केली जातात आणि या कार्यक्रमामुळं मातीचं संवर्धन करणं आणि त्याचबरोबर नेट कार्बन झिरोकडे आपल्याला जायचं आहे, हे आपले गोल्स अचीव होण्यासाठी याच्यातून मदत होती आहे. तर ग्रीन क्रेडिट प्रोग्राम राबवण्यात कोणतं राज्य पहिल्या स्थानावरती आहे? तर ते आहे मध्य प्रदेश, विसरायचं नाही. पुढचा प्रश्न आहे, कोणती औषधी वनस्पती हिवाळी चेरी म्हणून ओळखली जाते? तर ती औषधी वनस्पती आहे अश्वगंधा. अश्वगंधाला आपण इंडियन जिनसेंग, त्याचबरोबर वितानिया सॉमिनिफेरा आणि विंटर चेरी या नावांनी ओळखतो. कशाला? अश्वगंधाला. भारत अश्वगंधाचा प्रमुख उत्पादक आहे, निर्यातदार सुद्धा बनला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश हे 2 राज्य अश्वगंधाच्या उत्पादनामध्ये टॉप राज्य आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. एका अहवालानुसार ही माहिती समोर आलेली आहे. भारत हा अश्वगंधाचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार बनलेला आहे. अश्वगंधाला इतर कोणती नावं आहेत? तर इंडियन जिनसेंग, वितानिया सॉम्निफेरा आणि विंटर चेरी अशा नावांनी अश्वगंधाला ओळखलं जातं. अश्वगंधा हे औषधी वनस्पतींच्या समूहामधून येते, फॅमिलीमधून येते, ज्याचं नाव आहे ॲडॅप्टोजेन्स. ते लक्षात ठेवायचं, ॲडॅप्टोजेन्स या फॅमिलीमधून अश्वगंधा ही औषधी वनस्पती म्हणून येते. ठीक आहे. अश्वगंधाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर ही एक सदाहरित औषधी वनस्पती आहे जी प्रामुख्यानं भारत, आफ्रिका आणि मध्य पूर्वेमध्ये आढळते. अश्वगंधामध्ये कोणते घटक आहेत की ज्याला त्यामुळं औषधी गुण येतोय? तर ते घटक लक्षात ठेवा, विथोनोलाइड्स आणि अल्कलाइड. तर हे पदार्थ असल्यामुळं, हे घटक असल्यामुळं अश्वगंधाला औषधी स्वरूप किंवा औषधी गुणधर्म मिळत आहेत. ओके. अल्कलाइड हे सेंद्रिय संयुग म्हणजे कार्बनचे संयुग असतात. सामान्यतः वेदनेपासून आपल्याला एक चांगला रिलीफ मिळावा म्हणून या गोष्टींचा आपण वापर करतो. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. कोणाला विस्डन लीडिंग क्रिकेटर्स इन द वर्ल्ड म्हणून नाव देण्यात आलं आहे? 2024 साठीचा हा अवॉर्ड किंवा हे मान देण्यात आलेला आहे. तर तो पॅट कमिन्स याला, पर्याय क्रमांक 1. आता इथं ह्या ज्या महिला खेळाडू दिसत आहेत त्यांचं नाव काय? तर त्या आहेत इंग्लंडच्या ऑलराऊंडर खेळाडू नॅट सायवर ब्रँट. तर असं यांचं नाव आहे. यांना आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स या दोघांना विस्डन लीडिंग क्रिकेटर्स इन द वर्ल्ड हे नाव देण्यात आलं आहे, असा मान देण्यात आलेला आहे. तर हे 2 खेळाडू लक्षात ठेवायचे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात लोकसभेचे सदस्य होण्याच्या पात्रतेची व्याख्या करण्यात आली आहे? लोकसभेचे सदस्य कसं बनायचं याची व्याख्या कुठं दिली आहे? त्याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया कुठं दिला आहे? कलम 84 मध्ये. कलम 84 मध्ये राष्ट्रपती होण्यासंदर्भातचे सुद्धा पात्रतेचं वर्णन केलेलं आहे. लोकसभा किंवा राज्यसभेचा जर सदस्य व्हायचा असेल तर त्याच्या पात्रतेचं वर्णन सुद्धा कलम 84 मध्ये दिलं आहे. आता हा मुद्दा का चर्चेत आला आहे? तर तुम्ही रिसेंटली, आता सध्या इलेक्शन पिरियडच सुरू आहे आणि रिसेंटली बऱ्याचशा काही चर्चा येत आहेत. त्यामध्ये स्मृती इराणी ज्या आहेत ना, आपल्या विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री त्यांच्याकडे, तर त्यांचं जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, तर त्यांचा मूळ निवासी कुठलच्या आहेत ह्या, तर याच्यावरून थोडंसं चर्चा सुरू आहे. तर त्यामुळं हा असा आम्ही प्रश्न इथे घेतला आहे की बाबा लोकसभेचं सदस्य होण्यासाठी पात्रतेची व्याख्या कुठं दिली आहे? तर ती आहे कलम 84 मध्ये. आता कलम 84 मध्ये काय पात्रतेच्या अटी आहेत? तर लोकसभेसाठी त्या व्यक्तीचं वय 25 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. राज्यसभेसाठी ते वय 30 वर्षांपर्यंत असायला पाहिजे. म्हणजे जास्त यंग असताना आपण कुठं जाऊ शकतो? लोकसभेमध्ये. राज्यसभेमध्ये जायसाठी वयोमर्यादा 30 आहे. या कलमामध्ये उमेदवारांनी संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत विहित केलेल्या इतर अर्हता ज्या असतील तर त्या कंप्लीट करणं आवश्यक आहे असं या कलमामध्ये सांगितलेलं. कलम 84 मध्ये निवडून आल्यावरती खासदारांनी शपथ घेण्यासाठी जे 3ऱ्या अनुसूचीमध्ये शपथ आणि पुष्टी हे जे सांगितलं आहे त्याच्यानुसार ती शपथ घेणं, स्वरूप ठरवणं हे गरजेचं आहे, हे सुद्धा कलम 84 मध्ये दिलं आहे. कलम 84 व्यतिरिक्त लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार
लोकसभेसाठी कोणत्याही मतदारसंघातून उमेदवाराची मतदार म्हणून नोंदणी करावी अशा प्रकारची तरतूद आहे। त्याचबरोबर लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार उमेदवारांनी भरलेले जे नॉमिनेशन आहे तर त्या ज्या ठिकाणी त्यांनी नाव नोंदवलं आहे त्या मतदारसंघासाठी त्या मतदार यादीचा उतारा सोबत जोडणं सुद्धा आवश्यक आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग वेगवेगळ्या ठिकाणी जर इलेक्शनला उभारले तर नेमकं तिथं काय करायचं, तर अनेक जागांवरती निवडणूक लढण्याची मुभा असलेले जे संसदीय उमेदवार जे आहेत तर त्यांच्यासाठी डोमेसाईल हा निकष नाही आहे। ठीक आहे, तर डोमेसाईल हा निकष त्यांच्यासाठी नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। पण डोमेसाईल हा निकष कुणासाठी आहे तर सगळ्यांसाठी, इतर ज्यांना अनेक ठिकाणी निवडणूक लढण्याची मुभा नाही अशा सगळ्यांसाठी अधिवास किंवा डोमेसाईल हे कंपल्सरी आहे। ठीक आहे, तर आय होप या लेक्चरच्या माध्यमातून जी इन्फॉर्मेशन आपण बघितली आहे, प्रत्येक सब्जेक्ट आपण व्यवस्थितपणे बघितला आहे, तो तुम्हाला लक्षात राहील। व्यवस्थित रिवाईज करा, या लेक्चरची PDF आमच्या विजन स्टडी ॲपमधून डाउनलोड करा। या ॲपच्या माध्यमातून तुमचा भरपूर अभ्यास करून घेतला जाणार आहे, त्याच्यामुळं आजच हे ॲप डाउनलोड करा। आणि 1 मे पासून मात्र मी रेग्युलर असणार आहे। सध्या जसं मला सुरुवातीला सांगितले लग्न आहे आमच्यात, तर त्याच्यात मी थोडासा गुंतलेलो आहे। भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।